अशा सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला आज काय झालंय हाही एक मोठा प्रश्नच माझ्या मनात आहे. तुम्ही आमच्याकडे आम्ही तुम्हाला निवडून देतो. महागाईत आहे गडकरींना घ्यायला. गडकरी साहेब हे फक्त राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत आणि अतिशय सुसंस्कृत नेतृत्व या देशातलं आहे आणि ते ओरिजिनल बीजेपी आहे. म्हणजे ओरिजिनल बीजेपी ही खरंच एक सुसंस्कृत पक्ष आहे. आता त्या पक्षाला काय झालंय मला कळेनाव. इतके चांगले आणि मोठे नेते त्या पक्षात म्हणजे अटलजींपासून अडवाणीजींपासून सुषमाजी, अरुण जेटली साहेब, किती नावं तुम्हाला घेऊ. अतिशय सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पक्ष. म्हणजे मीही पार्लमेंटमध्ये आम्ही भाषणं करायला वगैरे कुणाकडून शिकलो. सुषमाजी असतील, अरुणजी असतील, प्रणब मुखर्जी साहेब असतील, कुणाकुणाची नावं मी तुम्हाला घेऊ. एवढी उत्तम भाषणं आणि ज्याला सुसंस्कृत पार्लमेंट संसदेचं कामकाज तर ते आम्ही अरुणजी आणि सुषमाजींकडून शिकलो. आणि अशा सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला आज काय झालंय हाही एक मोठा प्रश्नच माझ्या मनात आहे. सुनील शेळके अनुमोदन द्याल का? अर्थातच, कारण गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते आहेत. मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही. कारण का ते विरोधक ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाहीत. ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान सन्मान आणि आदरच राहील. सुनील शेळके आपलं भाजपने तर महाविकास आघाडी त्यांना खासदारकीला तिकीट देणार. मला वाटतं उद्धवजी आमच्या सगळ्यांच्याच वतीने काल बोललेत आणि उद्धवजी बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही. पण आज उद्धवजी बोललेत ते महाविकास आघाडी आणि इंडियाच्याच वतीचं मत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.